नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवायचे आहेत आपल्याला छोले आणि भटुरे. आता मी हे छोले रात्रभर पाण्यात भिजू घातले होते आणि ते छान असे धुवून घेतले सकाळी. आणि त्याच्यामध्ये एक बटाटा शिलून घेतला आणि त्याचे पण तुकडे करून फोडी करून मी याच्यात शिजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी आपला सोडा आहे तो टाकून घेतला पाव चमचा. अर्धा चमचा इथे मीठ वापरलेलं आहे. आपले तेजपान वापरायचे आहेत इथे आणि दालचिनीचा तुकडा, 2-4 मिरे आणि 2-4 लवंगा. हे सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये टाकून आणि इथे आपल्याला शिट्या करायच्या आहेत. कमीत कमी 5 किंवा 6 चांगले मऊ होईपर्यंत शिजवायचे आहे. आणि तोपर्यंत आता कुकर थंड होईपर्यंत आपण इथे भटुऱ्यांची तयारी करू. तर याच्यासाठी मी आपलं घरातलंच गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये रवाही टाकला आहे 1 बाऊलभर. आणि त्याच्यात दही टाकलं आहे, घट्ट होतं दही, ते टाकून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडाही वापरायचा आहे. थोडा वापरायचा आहे, जास्त नाही वापरायचा. जास्त वापरलं तर आपले भटुरे अगदी तेलकट होतात. पण आधी मी इथे दळलेली 2 चमचे साखर वापरून घेते. आणि साखर मात्र आपल्याला इथे दळलेलीच वापरायची आहे. आता मी इथे सांगितल्याप्रमाणे सोडा वापरून घेते. आणि आपल्याला इथे चवीपुरतं मीठही वापरायचं आहे. आपल्याला जेवढी आपली पिठाची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे ते मी चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आहे. आणि आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल, तूप तुम्हाला जे टाकायचं ते, पण मी इथे तेल वापरणार आहे. आणि मी हे आपल्याकडे ज्या पळ्या होत्या ना छोट्या, त्या 2 पळ्या मी इथे तेल टाकून घेतलं आहे. आणि हे सगळं असं एकजीव मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला लागेल तसं पाणी वापरून हे मळून घ्यायचं आहे छान असं. आणि आपल्या पोळींपेक्षा जरा मऊ मळायचं आहे. आता मी हा गोळा तयार करून घेतला आहे. आणि हा आता मी मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण छोले बनवणार आहोत, म्हणजे छोल्यांची भाजी बनवणार आहोत. आता हा गोळा मी बाजूला ठेवते आणि आपली भाजीची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी कांदे घेतले आहेत. कांदे म्हणजे आपल्याला इथे 3-4 तरी कांदे वापरायचे आहेत. मोठे असले 2 वापरले तरी चालेल, पण मध्यम आकाराचे होते म्हणून मी 3 कांदे वापरले आहेत इथे. आता हे कांदे बारीक असे कट करून घेतले आहेत. आणि हे टोमॅटो घेतले आहेत 2. आणि याच्या मात्र जाड फोडी करायच्या आहेत. आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत म्हणून. आता इथे हिरवी मिरची आहे. हिरव्या मिरच्या पण मी 2 घेतल्या आहेत. आपल्याला तिकडे लाल चटणी पावडर पण वापरायची आहे म्हणून. आता हे मिक्सरमध्ये सगळं साहित्य टाकून घेते. आधी टोमॅटो टाकले, नंतर हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, हे साहित्य टाकून आणि वाटून घेतलं आहे. आणि छान असं बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि आपल्याला फोडणीला वापरायचं आहे. आता मी हे कुकर खोलून पाहिलं तर असे छान असे आपले चणे आणि बटाटे खूप सुंदर असे शिजले आहेत. इथे मी तेल वापरून घेते. आपल्याला पाहिजे तेवढं वापरायचं, पण जरा कमी वापरलं तरी चालेल. आपल्याला भटुरे सुद्धा तळून द्यायचे आहेत. इथे मोहरी टाकली आहे 1 चमचा जिरे टाकले आहे. आता अर्धा चमचा हिंग टाकून घेते. आणि ही पेस्ट पण आपल्याला इथे वापरायची आहे फोडणीमध्ये. छान अशी कलर येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत ही शिजून घ्यायची. आता टाकू मसाले. मसाल्यांमध्ये कश्मीरी लाल मिरची टाकली आहे 1 चमचा, धने जिरे टाकले 2 चमचा, हळद टाकली आहे कलर येण्यासाठी. आणि हा खानदेशी गरम मसाला आहे, हा सुद्धा 1 चमचा इथे वापरलेला आहे. आणि आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत किंवा असे छान मसाले पण शिजून घ्यायचे आहेत. आणि मी इथे आपले जे कांदे तळून घेतले आहेत दुसऱ्या पॅनमध्ये, तेही पण इथे टाकून घेतले आहेत. आणि छान तळून घेतले होते मी कांदे तेल सुटेपर्यंत. ते आता आपल्याला इथे वापरायचे आहेत. आणि आता छान असे आपली फोडणी तयार झाली आहे. मसाले शिजले आणि तेलही सुटलं. आता हे साहित्य मी काढून घेतले आहे, आपले तेजपान आणि दालचिनी. आणि हे जे आहे ना ते छोले बटाटे मी इथे टाकून घेतले आहेत. आणि आपल्याला जशी क्वांटिटी लागेल तसे पाणी टाकून घ्या. आता मी इथे कसुरी मेथी टाकली आहे. आणि हे चहाचं पाणी टाकलं आहे. इथे 1 कप पाणी घेतलं, त्याच्यात 1 चमचा असा
चहा टाकून ते उकळून घट्ट केलं आणि ते पाणी गाळून इथे वापरलं आहे. आणि चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आहे मी इथे. आपले असे छोले खूप सुंदर तयार झाले आहे. आणि इथे हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे. आपण जरी चहा आधीच टाकला ना तर जास्त काळपटपणा येतो भाजीला, म्हणून आपण पाणी करून उकळून आणि वापरू शकतो इथे. आता ही कढई घेतली आहे, याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तेल वापरायचं आहे. आणि हा गोळा अजून एकदा मळून घ्यायचा आहे, कारण आपण केव्हाचाच ठेवला होता मुरण्यासाठी. आता आपल्याला लहान मोठे जेवढ्या आकाराचे आहेत ना तेवढ्याप्रमाणे थोडा एक लाटीचा तुकडा म्हणजे पेढा तोडून घ्यायचा आहे आणि तो इथे लाटायचा आहे. पण पीठ लावायचं नाही, थोडं तेल लावायचं आहे. आणि बारीक जाड असं, म्हणजे जास्त जाडही नाही आणि खूप काही पातळही नाही, याप्रमाणे आपल्याला इथे हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत. आणि ते जरा लांबच लाटायचे आहेत. पण आपल्याला जशी सवय आहे ना पोळी लाटायची गोल, त्याप्रमाणेच लाटले गेले ते. पण त्यांना काही हरकत नाही, आपण पीठ नाही लावलेलं म्हणून तेल लावलेलं आहे ना, ते उचलताना असा लांबट आकार होतो त्याचा. हे बघा. आणि असे तळून घ्यायचे आहेत. आणि बघितलं ना तुम्ही किती छान असा आपला भटुरा फुलला आहे इथे. याप्रमाणे आपल्याला सगळे काही भटुरे लाटून घ्यायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत. इथे मी मैदा वापरलेला नाही, म्हणून आपला हा पोळ्यांचं पीठ वापरलेलं आहे, म्हणून वेगळा असा छान कलर आला आहे. नाहीतर मैद्याचा पांढरा असा कलर येतो. पण आपण साधं आपल्या पोळींचं पीठ वापरलं आहे आणि ते खूपच छान आहे आपल्या शरीरासाठी मैद्यापेक्षा. आणि आपण घरच्या वस्तू घरच्या साहित्यात बनवणार आहोत ना, मग सगळं साहित्य मी घरचंच वापरलं आहे. आपण नेहमी वापरतो ते, असं वेगळं काहीच वापरलं नाही. आणि किती छान झाले आहेत आपले छोले भटुरे. बघा, एक कांदा लिंबू सोबत खायचे आहेत यांना. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.